पायात चमकल्यासारखंच वाटायला लागलं उभं राहून ना. 2 महिने आमच्या बरोबर भांडणं केली होती. आता लय शिवाय देऊन त्याला बोलवलेलं आहे बघा. तर मित्र हो, अशा पद्धतीने हे बघा कशी काय दिसती माझी बायको. या लयच खतरनाक दिसायला लागली. अरे थांब 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 थांब. आणि माझी बारकी ए माझी बारकू, ए माझं बारकू, हे माझं बारकू बघा कसं दिसतंय. अरे थांब की माझं बारकू, ए थांब की, ए अग ए चला. आणि माझं मोठं बघा कसं दिसतंय. हे असं काय प्लॅन असेल आमचा तुम्ही जरा कमेंट मध्ये सांगू शकता का? कुठं फिरायला चाललोय की कुठं काय 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 करायला चाललोय, काय चाललं असेल, काय प्लॅन तुला सांगायचं का? ये बाहेर बाहेर या. तर जो आमचा आधीच्या ब्लॉगमध्ये प्लॅन होता तोच प्लॅन आज झालेला आहे. त्या टायमिंगला आमची गाडी खराब झाली होती, कशी तरी नीट केलेली आहे. आणि आता त्याच प्लॅनसाठी आम्ही निघालेलो आहे. चिव आमची स्कूलमध्ये गेलेली आहे आणि आमच्या सुपरस्टारला आम्ही नटवलेलं आहे. आणि हिनी पण चांगला नटापटा केलाय. कसा नटापटा केलाय सांगा. काय तुमच्या चेहऱ्यावर माझ्या कुठं तरी तुम्हाला मेकअप दिसतोय का? मेकअप बघा, फक्त नॉर्मल कपडे घातले. आणि राजश्री कशी दिसते जरा तुम्ही सांगा. मेकअप मी कधीच करत नाही, साधी लिपस्टिक सुद्धा लावत नाही. बरं ठीक आहे. तर काजळ पण नाही लावत. हो बरं. तर निघतोय आम्ही मित्रांनो. तुम्ही थांबा, पुढं व्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. लय खतरनाक गोष्ट घडणार आहे आता, एकदम जबरदस्त. बेबू बेबो मे बेबो कुठं गेली? येते का पुढं बसायला? होय ग, चल की. ए बाबू चल ना. लय घाम येतोय, चला गाडी चालू करा. आजी बशी. कोण आहे? आजी का? आजी का ग? काय ग, बरं वाटतंय का आजी बशी? होय ग. आम्ही घराच्या बाहेर लय दिवसात निघलोय. राजेश पण लय दिवसात निघली घराच्या बाहेर. होय ग. तिला काय आजी असल्यावर काही गरज नाही कोणाची. आणि बघा काय गरज नाही. इथं काय सगळं वडायला काढायला लय सामान आहे. तिला आजी. तर आज आमचा प्लॅन आहे एक खतरनाक. 2 महिने आमच्या बरोबर भांडणं केली होती. आता लय शिवाय देऊन त्याला बोलवलेलं आहे बघा. नाही 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 खरं बोल. 2 महिने व्हिडिओ मध्ये दिसला नाही का? नाही दिसला. 2 महिने दिसलो नाही तर बिझी होतो. बिझी होता, फॉरेनला गेला होता. तिकडं सगळी अशी कचरा कुंड्याची सगळी कामं करून आलं. आणि इकडे येऊन परत आपला शर्ट टाईप आता एकदम कडक कपडे घालून आलाय. आणि आता कसं आहे, परत इकडे येऊन चांगली तीच कामं करायचे. तिकडे जाऊन कचरा त्याला कळलं त्याला की बाबा तिकडे कचऱ्याची कामं घेऊन पगार पण कचऱ्यासारखाच भेटतो. जास्त भेटला तरी इकडे आल्यावर तो पुरत नाही. त्यामुळे आपलं भारतच लय बरं आहे. आणि काय म्हणतात, हाय ती कामं चालू करायचं परत आहे ना. आता मित्रांनो, आमचे शूट एकदम खतरनाक असणार आहे. आता इथून पुढचे स्क्रिप्ट खतरनाक आणि शूट वगैरे पण खतरनाक. माहोल सगळं एकदम तुफान आहे. शूटिंगला 4-5 माणसं दिसतील आतमध्ये, पण बाहेर बघणाऱ्यांची 100 लोक असणार. आजच्या शूटमध्ये पण आहे ना, गर्दीच तसंच आहे. तर आजच्या शूटमध्ये राजश्रीला पण घेऊन आलो आम्ही. पहिल्यांदा आणलेलं आहे, वेगळं कंटेंट आहे. आज लय टचके टोमणे. आज फक्त मारायचंच बाकी नाही. तर टचके टोमणे एवढे मारताना वहिनीला म्हणायचं तेवढं मारून टाका. ते डायलॉग असेल ना, लय चेंगटपणा नाही करायचं, मला जमत नाही असं नाही करणार. जो मला वाटतोय ना तो नाही घेणार. तेवढंच बाईक म्हणजे ते तुम्हाला दाखवतो डायलॉग तेवढं. तर पूर्ण बाजारामध्ये आलो आम्ही. बाजारामध्ये आता शूट करायचं खाली वरती. पिवळं येईल ना पण नाही येत व्यवस्थित बघ. चालतंय का? ओके ना. 2 मिनिटं आलो मी. एकदा राऊंड मारतो आपल्याला पुढं. कॉर्नरला पण ठीक आहे. ते मग बघा, आम्ही व्हिडिओचा स्पॉट शोधतोय. पुढं भेटतोय काय माहिती. तर माऊ आणि बाबू तिथं तयारी चालली मस्त. किती लफडे असतात शूटिंगचे ना, आहे का? लय लफडे असतात. मला दरवेळेस बोलते की तुला एवढा उशीर कसं काय झाला यायला वगैरे नाही का शूटिंग. लय म्हणजे लय उशीर होतो शूटिंग. आता पण तेच म्हणते, एवढा वेळ लावतो. कुठं माईक डिस्कनेक्ट होईल तर कुठं काय होईल, असेच लफडे असतात. नंतर
सोडा ना तुमचे सीन, पहिले माझं सीन करून मला पाठवून द्या घरी. हिरोईन हिरोईन नाही, माझी पोरगी आहे छोटी. बघा शूटिंगला आली आणि वैतागली है ना. वैतागली नाही, माझी पोरगी एक घरी आहे, पोरगी इथं ताप देते, मला काळजी आहे. नुसतं डिस्कनेक्ट होते. त्यांनी रॅन्डम एक बाबांना सांगितलंय भाजीवाल्यानं की आमच्या सोबत शूट करा, मस्त शूट करतात है ना. खूप मस्त खूप मस्त. आणि आम्हाला काहीच जमा नाही आपल्याला. त्यांनी कधी व्हिडिओज मध्ये काम नाही केलं, पण एवढं भारी इंटरेस्ट घेऊन करतायत ना, खरंच मानलं पाहिजे. आमच्या माऊचा आज खूप स्ट्रगल चालू आहे की नाही माऊ? हा, कसं वाटते बाहेर? घरी जायचं का घरी? बघा मस्त फ्रेश फ्रेश ताज्या ताज्या भाज्या आहेत सगळीकडं. त्यांचं चालू आहे स्क्रिप्ट अभ्यास करतायत ते थोडासा व्हिडिओच्या आधी. आता मेन डायलॉग राहिलेले आहेत ना. शबाबुडीने खूप दम काढला. आता आमचं शूट बीट सगळा कम्प्लीट झाला. आमची गाडी इकडे पायात चमकल्यासारखंच वाटायला लागलं. उभा राहून ना